एकाग्र होतं आणि त्या माध्यमातून बघा पोत ज्ञानाचा पाजळती भूत भूत भक्त नाचती गोंधळा येई भोज बदलले गोंधळा येई भोज बदलले मूळ पित तू अंबे अनादि अंबिका भगवती. पहिली कोणती आहे? बोध नावाची पहिली आहे आणि पोत ज्ञानाचा पाजळती. आपण जुन्या काळामध्ये शब्द होता, जुन्या काळामध्ये वाक्य होतं ज्ञानाचा दिवा बरोबरी लावा. ज्ञानाचा दिवा जितका आपल्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा ठिकाणी प्रगट होईल का, जसे ठिकाणी मंदिरामध्ये एखादा दिवा आपण लावला जेवढ्या ठिकाणी दिवा प्रकाशमय होईल का तेवढं आपल्या घरामध्ये आपलं जीवन प्रकाशमय होतं, आपलं घर उजळतं महाराज. आणि आपण आपल्या जीवनातला मंदिरातला दिवा पोतामधला दिवा कधीही विस्तार करणार नाही, तो विस्तार कधी आपल्या जीवनामध्ये अंधकार येईल हे सांगता येणार नाही महाराज. जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो विद्वान या ठिकाणी बघा भक्त आहे का, तो भक्त या ठिकाणी मंदिरामधला दिवा आणि ते पोतामधल्या ठिकाणी पूत पेटवल्याच्या नंतर कधीच या ठिकाणी विझून देत नाही, त्याला खरा आरती म्हणावं. विठाल पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. बघा ते भक्त हातामध्ये बोध नावाची कोयली आहे आणि बोध नावाची कोयली हातामध्ये पोत ज्ञानाचा हातामध्ये घेतात महाराज. एका हातामध्ये पोत आहे, एका हातामध्ये कोयली आहे आणि असे भक्त देवीच्या भक्तीमध्ये देवीच्या नामचिंतनामध्ये देवीच्या ठिकाणी बघा पवाडे जात असताना उदो उदो भक्त नाचती. हो किती नाचतात महाराज, किती नाचतात, किती विधी अवस्था होती. गायी नाची उडे आपुलिया चंदे मनाची आनंदे आवडलेली. इतके नाचतात महाराज. आणि नाचण्यासाठी तुम्ही आम्ही नाचण्याचं नवल नाही. बोध पहिली घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. नेमके भक्त तरी कोण कोण होते होते ऐका, हे तुमच्या भक्त नव्हते. रामेश्वर महाराज, सचिन महाराज, गणेश महाराज असे भक्त नव्हते. वैभव महाराज, धनंजय महाराज असे भक्त नव्हते महाराज. उदो उदो भक्त नाचते. नाद बाबा प्रश्न केला महाराज. त्या देवीच्या ठिकाणी गोंधळ घालत असताना, देवीच्या ठिकाणी कौतुक करत असताना, पवाडे करत असताना जी भक्त नाचत होती का, ते भक्त तरी कोण कोण होते ते आम्हाला सांगा. सांगितले बघा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहमेळी द्वैत भाव विसरून बरी. बघा नाचताती सोहमेळी सगळे ठिकाणी बघा एक संघटित नाचू लागले. कोणते कोणते गोंधळ होते? व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी, व्यास, वशिष्ठ, जगत्रे. जे बघा हे ज्ञान जे आहे आपल्या जगामध्ये सगळं काही ज्ञान आहे का ते व्यासाचं वृक्ष आहे महाराज. व्यासाचं वृक्ष आहे. व्यास, वशिष्ठ, जगत्रे हे व्यासाचे सुपुत्र कोण आहे? सुकाचार्य महाराज व्यासाचे सुपुत्र आहेत. आणि व्यास, वशिष्ठ, वशिष्ठ कोण महाराज? कोण होते? रामाचे कुलगुरु वशिष्ठ मुनी. प्रभुरामचंद्र एक वस्ती, एक बाणी, एक पत्नी असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामाचे आद्यगुरु कुलगुरु वशिष्ठ मुनी महाराज. व्यास, वशिष्ठ, सुख गोंधळी नाचताते सोहमेळी. आणि मनामध्ये ठिकाणी द्वैत भावना होती. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण या ठिकाणी गरीब आहे, कोण दलित आहे, असं कुठले काही मनामध्ये भावना नव्हती. नाचताते सोहमेळी द्वैत भाव विसरून बळी नाचती तुझे गोंधळी. हो व्यास, वशिष्ठ, सुख गोंधळी नाचताते सोहमेळी द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. हो गोंधळी.